तर पहिल्याच चेंडूला चौकार आपण बघतोय हेमंत पाटीलच्या बॅटमधून चौकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय आणि संघाचे देखील अकाउंट ओपन होते 4 धावेने. इथे इनफिल्डच्या वरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूर राहिलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण, तिसरी धावेसाठी देखील प्रयत्न केलेला आहे आणि 3 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. या 3 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर. 57 धावांचं लक्ष आहे, कारण पहिल्या इनिंग मध्ये 56 धावा पाहायला मिळाल्या होत्या बदलवते कालेल्या संघाकडून आणि 57 धावांचं लक्ष जॉय यांना विहान कुमार केवणी या संघासमोर उभं केलेलं आहे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि कुठल्या प्रकारची चूक नाही. रोशन मात्र चेंडू खाली. पहिल्या विकेटचा पतन, पहिला फलंदाज बाद दर्पण मडवी याची गेली संपुष्टात. पहिला फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतताना आपण बघतोय झेलबाज रूपाने रोशन म्हात्रे याच्या माध्यमातून डीप मध्ये चांगला झेल पकडला जातोय आणि पहिला फलंदाज सातन उघडतात दर्पण मडवी हा तंबूच्या आसऱ्याला परतलेला आहे. न्यू बॅटर आता मात्र येतोय विनय पाटील. इथे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक हातरा बसतोय जॉईन विहान कुमार केवणी या संघाला. विनय पाटील बाद होऊन पॅलमध्ये परतताना. शरद पाटील आता मात्र विकेट हॅट्रिक वर न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय. भावेश पाटील. तसे मित्रांनो आज 29 जानेवारी आहे आणि आजच्या दिवसात विचार केला तर 1986 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्रुस रीडने न्यूझीलंड विरुद्ध वन डे मध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता आणि आजच्या दिवशी 2006 मध्ये टीम इंडियाचा गोलंदाज इरफान पटेल यांनी पाकिस्तान विरुद्ध कराची कसोटीमध्ये अगदी पहिल्याच षटकामध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. आपल्या पहिल्या ओव्हरच्या 4थ्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर सलमान बट, युनुस खान आणि मोहम्मद युसुफ या 3 फलंदाजांना त्यांनी बाद केलं होतं. विकेट हॅट्रिक होता गोलंदाज शरद पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इरफान पठाण आणि ऑस्ट्रेलियाच्या ब्रुस रीडने विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. वन डे मध्ये ब्रुस रीड आणि टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये इरफान पठाणने अगदी पहिल्याच षटकामध्ये हा कारनामा केलेला आहे आणि इथे मात्र हॅट्रिकवर आपण बोलतो शरद पाटील. या स्पर्धेमध्ये चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळालेली आहे. तब्बल 3 चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाल्या आहेत. पाहूया विकेटची हॅट्रिक पूर्ण करेल का. केवळ चेंडूला नक्कीच सन्मान दिलेला आहे, पुश केलेला आहे. पुश करो खुश रहो. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. सिंगलने संघाची धावसंख्या वाढून होती ती स्कोरवर 8 धावा. आव्हान येथे 57 धावांचा 57 लक्षाचा पाठलाग जॉयन विहान कुमार केवणी संघ करतोय. लेटकट खेळलेल्या चेंडूला लॉंग शॉट ब्रिजल मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट हा चौकार.
पहिल्या षटकात समाप्तीने पहिल्या षटकात समाप्तीने संघाची धावसंख्या 12. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. दर्पण मडवी आणि विनय पाटील हे दोन बॅटर बाधून तंबूच्या असलेल्या परतल्या सध्या खेळपट्टी हेमंत पाटील आहे आणि त्याला साथ देण्यासाठी भावेश पाटील देखील खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 12, 2 बाद 57 लक्षाचा पाठला करताना आपण बघूया जॉन विहान कुमार केवणे हा संघ. गोलंदाजीत पहिला बदल गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक घालण्याची जबाबदारी पी2चं दुसरं षटक रोशन मात्रे घेऊन येतोय. रोशन मात्रे बॉलिंग ट्रॅकवर तर सामनावीर फलंदाज भावेश पाटील. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र टायमिंग साधता आलेला नाही. फटक्याची निवड आणि चेंडूची निवड देखील चुकलेली आहे आपण पाहतोय. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे 12 धावा. 57 लक्षाचा पाठलाग जॉईन विहान कुमार केवणी संघ करतोय. दुसऱ्या दिवसामधील दुसरा सामना सध्या सुरू आहे. इथे ऑन साईडला खेळलेल्या चेंडूला वाईड ऑफ डीप मिड ऑन रिजन मध्ये फक्त सिंगल साठी सिंगल पेक्षा अधिक नाही. 57 टार्गेटचा पाठलाग जॉईन विहान कुमार केवणी संघ करतोय. धावसंख्या 13 दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र जोरदार अपील अतिशय जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आपण पाहतोय जोरदार अपील केलं गेलं होतं मात्र पंच संमत नाहीत. धावसंख्या 13 स्थिर आपण पाहतोय. 57 लक्षाचा पाठलाग जॉईन विहान कुमार केवणी संघ करतोय. दुसरं षटक मार्गस्थ रोशन मात्र दुसरं षटक चालतोय. सामनावीर फलंदाज हेमंत पाटील. रेडकटचा फटका मात्र कॅप होऊ शकलेला नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही. हा चेंडू देखील निर्धाव. रोशन मात्र चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय कारण आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. पी2चं दुसरं षटक त्याच्या माध्यमातून सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि चेंडू निघून जात आहे. स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार षटकार. स्विंग अँड मिस चांगला चेंडू चांगली वापसी करताना आणि या चांगल्या चेंडूने या षटकाची देखील समाप्ती. दोन षटक समाप्त 2 षटक समाप्त नंतर केवणी संघाची धावसंख्या 57 लक्षाचा पाठला करताना स्कोरबोर्डवर 19 धावा.
यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल नानासपूस टेमघर विपक्ष या सामन्यात विजय संघ आणि त्यानंतर वीरबजरंग कारिवली विपक्ष गावदेव दिवे आणि त्यानंतर यशवंतमध्ये राहणार विपक्ष ब्राह्मदेव फाटाले ही लढत असणार आहे. हे आजचं शेड्यूल सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय जॉईंट विहान कुमार केवणी विपक्ष बंदरवती कालेर या दोन संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये अष्टविनायक ठाकूरभर संघाला नानासपूस टेमघर संघाने पराभूत केलेले आहे. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज भाविक पाटील. नंदन पाटील आपण बघतोय इष्टरक्षेच्या भूमिकेमध्ये. राहुल क्रिकेटमध्ये एकमेव असा खेळाडू आहे ज्याच्या नवे सिटी क्रिकेटमध्ये देखील 6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकण्याचा विक्रम आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील 2 वेळा त्यांनी हा कारनामा केला आहे. सिटी क्रिकेटमध्ये देखील 2 वेळा हा त्यांनी कारनामा केलेला आहे. एकमेव असा बॅटर आपण बघतोय ज्याने दोन्ही फॉर्मॅटमध्ये सलग 6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकण्याचा विक्रम केलेला आहे. स्विंग अँड मिस गुडलेन स्पॉट चेंडू पिच होऊन निघून जातोय विक्री किपर नंदन पाटीलच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे पाहतोय आपण 19. साहिल पाटील सध्या एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. मॅन ॲट गोल्डन फिंगर चांगली स्कोरिंग करताना. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय या पंचांचा इशारा वाईट आव्हान तर धावणे संघाची धावसंख्या पोहोचते ते 20 ओव्हर 20 धावा. इथे लॉफ्ट केला चेंडूला लॉफ्टेड फटका हवाई फायर आणि हा चेंडू जाईल सीमाच्या बाहेर. अगदी पोलार्डच्या अंदाजाने हा फटका म्हणतोय पोलार्ड ऑफ केवणी भावेश पाटीलच्या बॅटमधून. पोलार्ड है अभी गेल का खेल भी बाकी है. गेल का आना भी बाकी है. निलेश पाटील आपण बघतोय डगआउट मध्ये. मात्र भावेश पाटीलच्या बॅट मधून षटकार आणि षटकारांनी सगळ्याची धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 6 वाढून होती. आपल्याकडे 26 धावा 26. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमावर समोर खेळलाय. सीधी बात नो बकवास हा षटकार. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आणि षटकारांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावपलीकावर वेगाने वाढून होते ती 32 धावा. इथे मात्र एलिव्हेशन प्राप्त करता आलेलं नाही. समोर येतो चेंडू वाईड ऑफ मिड ऑन रिझन मध्ये. मात्र अतिशय वेगाने 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग विडीतून विकेट चांगली कॉलिंग दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते. हेमंत पाटील आणि भावेश पाटील. संघाची धावसंख्या 2 ने 34 वर पोहोचते. जॉयन विहान कुमार केवणी 2 बाद 34 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 5-5 षटकांचा सामना आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस आहे. भाविक पाटील तिसरं षटक हलतोय. तर पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज भावेश पाटील. भाविक विरुद्ध भावेश. केलेल्या चेंडूला आडव्याटने केलेल्या आपण पाहतोय या डिप्स कडले रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडस केलं गेलं नाही. सिंगलने समाधानी दोन्ही फलंदाज. सिंगलने संघाची धावसंख्या 35-35. आपण सामना पाहतोय या भद्रावती कालेर विपक्ष जॉईंट विहान कुमार केवणी या दोन संघामध्ये. कटकेल्या चेंडूला पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक कामेश पाटील सज्ज आहे. मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. आणि या सिंगलने या तिसऱ्या षटकाची समाप्ती 3 षटकांची समाप्ती झालेली आहे.
3 षटके समाप्तीनंतर जॉईन विहान कुमार केवनी संघाची धावसंख्या 36 धावा. दरम्यान रोहितजी तरे साहेबांचे ते आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर साहिल पाटील आमच्यापर्यंत माहिती पुरवतात की 12 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये इथून केवनी संघाला 21 धावांची आवश्यकता आहे. सरासरीचा विचार केला तर 10.5 सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकू लागतील केवनी संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. आणि आता मग पॅलेंटिमेट षटक घातल्याची जबाबदारी रोशन मात्रे याच्याकडे सोपवली गेलेली आहे. रोशन मात्रे ज्याने पेटूचं दुसरं षटक घातलं होतं या षटकामध्ये त्याने पॉवरफुल गोलंदाजी केली होती. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्याच जवळ पुन्हा एकदा चेंडू संघनायकाने सोपवलेला आहे. आपल्या स्पेलमधील दुसरं आणि संघाकडून चौथं षटक घेऊन तो आलेला आहे. रोशन मात्रे बॉलिंग ट्रॅकवर सामना करण्यापर्यंत हेमंत पाटील. इथे मात्र आपण पाहतोय या रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे आपल्यावर 36 धावा. 36 लॉस ऑफ 2 विकेट. 4th प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि चौथं षटक घातलं गोलंदाज रोशन मात्रे. इथे मात्र वेगवान चेंडू भन्नाट वेग आपण पाहतो. वेगावर सॉर होताना गोलंदाज रोशन मात्रे. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 21 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इक्वेशन आपण पाहतो 10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 10 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. जॉईन विहान कुमार केवनी या संघाला. तनिष कुमारचे प्रोप्रायटर रोहितजी तरे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापडेज आपल्या देखील ग्रामपंचायत सदस्य चषक 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. सलगचा तिसरा चेंडू निर्धाव आणि प्रत्येक निर्धाव चेंडू केवनी संघासमोर दबाव वाढवणार आहे. आतापर्यंत रोशन मात्रेची चांगली गोलंदाजी की ते टिचून गोलंदाजी पाहायला मिळते. त्याच्याजवळ संघनायकाने विश्वास दाखवलेला आहे. 3 चेंडू मध्ये त्याने तो विश्वास सार्थ देखील ठरवलेला आहे. नो बॉलचा इशारा पंचाकडून येतोय आणि पुढील चेंडू फ्रीड असणार आहे. आशिष खार पाटील काल्हेर गावचे आपणास विनंती असेल या स्पर्धेचे आयोजक अमोलजी तरे आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. आपण व्यापराज आपल्या देखील ग्रामपंचायत सदस्य चषक 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 37 आपण पाहतोय. वीस धावांची अजून आवश्यकता आहे. इथे पुन्हा एकदा वेगवान चेंडू. अतिशय नक्कीच वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या भन्नाट वेग रोशन मात्र या वेगवान मारा करताना हा चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 37 धाव. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र दिशेमध्ये भरकटोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट आव्हान वाईट रूपाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 38 धावा. 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. केवनी विपक्ष कालेर या दोन संघांमधील सामना सध्या आपण पाहतोय.
यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय अंग विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमगर. नाना स्पोर्ट्स टेमगर संघाचा संघ नाही का आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे आणि तो सामना दुसऱ्या फेरीमधील असणार आहे. तो सामना 4 षटकांचा राहील. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. या एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगल संघाची धावसंख्या 38 धावा, सॉरी 39 धावा. 39 18 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. या विकेट टू विकेट चेंडू हाताळला होता. इथे देखील एक सिंगल रन, सिंगल पेक्षा अधिक नाही आणि सिंगल या षटकाची समाप्ती. 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकांची समाप्तीनंतर केवनी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 40 धावा आणि आता मध्ये शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये या 17 धावांची आवश्यकता आहे. धावांची आवश्यकता आहे 17. पाहूया कुठल्या संघाला असेल खतरा. 6-17चं समीकरण. यानंतर सामना आपण पाहणार होतो. या सामन्यात विजय संघ विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमगर आणि त्यानंतर वीरबजरंग कारिवली विपक्ष गावदेव दिवे, त्यानंतर यशवंत राहणार विपक्ष जय रामदेव भाटाले हे संघ आपल्याला आज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहायचं आहे. यानंतर सामना दुसऱ्या फेरीमधील पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष आपण पाहणार होतो नाना स्पोर्ट्स टेमगर. पंचांकडून नक्कीच क्षेत्ररक्षण करताना संघाला वॉर्निंग दिली जाते. आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि त्यानंतर आपण सामना पाहणार होता कारिवली विपक्ष दिवे, वीरबजरंग कारिवली विरुद्ध गावदेव दिवे आणि त्यानंतर लगेच यशवंत राहणार विपक्ष जयब्रह्मदेव भाटाले हे 2 संघ देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये आज पाहायला मिळतील. सहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. सर्वात अनुभवी गोलंदाज कालेर संघाचा दिलीप पाटील आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. सायडम गोलंदाजी कालेर संघाचा मलिंगा. सहा चेंडू आणि 17 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. एक चांगली जोडी मैदानामध्ये आपण पाहतो आणि तेवढा चांगला गोलंदाज देखील मैदानामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स कंपनीर आपण पाहतो या अनुभवाचा भांडार आहे. अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे नक्कीच या गोलंदाजाने अनुभवलेले आहेत. दिलीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर कालेर संघाकडून निर्णायक षटक आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र लॉर्डफुल टच चेंडू, चेंडूला भिरकवून दिली. लॉंग लेगच्या वरून चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या षटकाराने वाढून होते. धावसंख्या 46-46. स्वागत केलेलं आहे दिलीप पाटील याचा फलंदाज भावेश पाटील याने षटकाराने. इथे समोर केलेल्या चेंडूला VSM मध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मात्र थ्रो तेवढा चांगला नाही आणि परिणाम स्वरूपात त्याच कारण की एका धावेचं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. धावसंख्या 48 धावा. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. दिलीप पाटील गोलंदाजी ट्रॅकवर तर पुन्हा एकदा सामनाकर फलंदाज भावेश पाटील. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी या जॉईंट विहान कुमार केवणी या संघाला.
इथे पुन्हा एकदा त्या दिशेने फटका केलेला आहे कार्पेटचे सहारे चांगले क्षेत्रक्षम कुणाल करतोय आणि चांगला थ्रो देखील पाहायला मिळतोय. इथे तालमेलची कमी आणि इथे आपण पाहतोय या फलंदाज बाद होतोय रनआउट चुरपाने हेमंत पाटील याची केली संपुष्टात. तीन चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर निलेश पाटील आता मात्र मैदानाबाहेर पाहतोय. गेल ऑफ केवणी 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. या रनआउटने पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करण्याची संधी कालेर संघाला देखील मिळालेली आहे. दिलीप पाटील शेवटचे षटक बदलतोय. तर यावेळी सामनागर फलंदाज निलेश पाटील 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. जॉय अँड विहान कुमार केवणी या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. निलेश पाटील आणि भावेश पाटील जोडी मैदाना बनवतोय. या भावेश पाटील एका बाजूला चांगला खेळतोय ज्याच्या बॅटमधून 3 षटकार देखील पाहायला मिळालेले आहेत. नुकताच खेळपट्टीवर निलेश पाटील आलेले आहे. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता एक समीकरण सध्या या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. इथे मात्र वेगवान चेंडू भन्नाट वेग पूर्णपणे बेट चकित केलेली आहे फलंदाजाला. एक हलकस अपील तिथे केला जातोय मात्र पंच संमत नाहीत. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे दोन्ही मोठे फटके खेळावे लागतील जॉईन विहान कुमार केवणी या संघाला विजयासाठी. डू ऑर डाय करूया मरूची स्थिती आता मात्र या सामन्यामध्ये आपण बघतोय केवणी या संघासाठी. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र समोर गेल्या चेंडूला खडे स्टँड अँड डिलेवर चेंडू निघून जातोय या लॉंग ऑफच्या वरून सीमा पार. निलेशच्या बॅट मधून हा षटकार. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आपण बघतोय. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असून सॉरी नाना स्पोर्ट्स टेमगर संघ नाही का आपण देखील टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. आणि या सामन्यात विजय संघ विपक्षच्या नाना स्पोर्ट्स टेमगर आणि पुढील सामना 4 षटकांचा असणार आहे. दुसऱ्या फेरीमधील सामना 1 चेंडू आणि या 2 धावांची आवश्यकता. या षटकाराने पुन्हा एकदा अशा पल्लवित केलेल्या आहेत आपण बघतोय या केवणी संघाच्या विजयाच्या निलेश पाटील याने. अगदी क्रिस गेलचा अंदाज होता. खडे स्टँड अँड डिलिव्हर आणि लॉंग ऑफच्या वरून हा षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आता मात्र हा सामना आपण पाहतोय या केवणी विपक्ष काळेर नव्हे तर दिलीप पाटील विपक्ष निलेश पाटील. दिलीप विरुद्ध निलेश ही लढत आता मात्र पाहायला मिळते. 1 चेंडू आणि या 2 धावांची आवश्यकता आहे. या चेंडू मध्ये दडलं या सामन्याचा रिझल्ट रोमर्सिक स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे. आणि इथे मात्र गेल यांनी खेळ समाप्त केलेला आहे. म्हणूनच या फलंदाजाला क्रिस गेल ऑफ केवणी म्हटलं जात आहे. ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो या खेळ देखील समाप्त. काम 25 हार्डलक बंदवती कालेर हार्डलक रोशन मात्र नंदन पाटील दिलीप पाटील आणि अभिनंदन हेमंत पाटील निलेश पाटील भावेश पाटील. स्पेशली अभिनंदन वाकलन स्पेशल विनय पाटील. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच करपण ओल्या आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर साहिल पाटील आमच्यापर्यंत माहिती पुरवतात.
टायरन पोलार्ड केवणी भावेश पाटील ज्यांनी 26 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि तोच ठरलाय या सामन्याचा सामनावीर. भावेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच.
क्लासिकल फटका आपल्याला बघायला मिळाला. बॉल सरळ निघून गेला कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. आक्रमक सुरुवात हेमनची. हो यावेळेला मिस टायमिंग बॉल हवेत. विकेटची संधी आहे आणि फलंदाज बाद. पहिला धक्का येवनी स्पोर्ट संघाला. चांगला झेल पकडण्यात आला प्रेमच्या वतीनं. पकडो कॅच जीतो मॅच कॅचेस वन द मॅचेस आपण अनेकदा बघितलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता चांगली फिल्डिंग करावी लागेल आणि चांगली फिल्डिंग सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 4 धावा स्कोर कार्डवर. किसन मात्रे ड्राईव्ह करण्यात आला. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. खराब क्षेत्ररक्षण पॉइंटला. बॉल वेगाने सरसवतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. शेवटच्या क्षणाला बॉल अडवला गेला. 2 धावा याच दरम्यान पूर्ण होतात. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झालेल्या आहेत त्या 6. पहिल्या बॉलवर चौकार त्यानंतर आलेली विकेट. सहा धावा स्कोर कार्ड वरती समोर मागच्या सामन्याचा हिरो भावेश. स्वीप करण्यात आला. चांगला फटका. वेकंड एरियामधून बॉल निघून चालला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. धन्यवाद. सामना आपण थांबवायचा आहे थोड्याच वेळाने. या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य चषक स्पेशली 2025 ला सदिच्छा भेट देण्यासाठी शुभ आगमन होणार आहे. डोंबिवलीचे सुप्रसिद्ध उद्योगपती दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस मुरलीधर म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होणार आहे. काही क्षणातच अमोलजी तरे यांचे मैत्रीचे संबंध, त्यांच्या सहकाऱ्यांचे मैत्रीचे संबंध आणि आज आपण पाहतोय या ठिकाणी काही क्षणातच मुरलीधर म्हात्रे उद्योजक डोंबिवली यांचे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शुभ आगमन होत आहे. पंच मॅच थांबवायची. धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा स्कोर कार्ड वरती लागले आहेत आणि दरम्यान
अनदर गुड शॉट. हा देखील बॉल निघून चाललाय, कारण पोलार्डचा अंदाज जरूर त्याच्या बॅटिंग मध्ये आपल्याला बघायला मिळालाय. सुभाषजी तुम्हाला यांनी सांगितलं की हा केवणीचा पोलार्ड आहे आणि त्याच्याच प्रकारे बॅटिंग तो करतोय. आपण पाहतो या ठिकाणी अविनाशजी पाटील डोंबिवलीचे उद्योजक तसेच योगेश पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलंही आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. लागोपाठ 2 सिक्सर. श्याम चौधरीच्या विरुद्ध आक्रमण, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन ला हा चेंडू देखील सीमा पार, खणखणीत चौकार.
ठरवतोय. नक्कीच आता धावांना ब्रेक लावलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहतात. अनंत म्हात्रे, विशालजी मानकामे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. एकेएम ग्रुप कशेली आयोजित ग्रामपंचायत सदस्य चषक 2025 मध्ये मी आपलं मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट स्विंग केलेला ऑन साइडला. व्हॉट अ शॉट. तारामंडळ मध्ये चेंडूला पाठवलेला आहे. 6 धावांकरिता षटकार. मानवच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. बॉल करतोय सरळ सीमारेषेच्या बाहेरचा प्रवास आणि हा षटकार तुम्हाला बघायला मिळाला. 6 धावांनी 36 आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. यानंतर कारिवलीच्या विरुद्ध दिवे असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी दिवे विरुद्ध कारिवली या पुढची मॅच. 4 ओव्हर नंतर आपण टॉस करतोय. फुल टॉस बॉल सरळ व्हीआयपी डाईज वर आमच्या मान्यवरांना सलामी देणारा हा षटकार. मानव ऑन फायर. फॅन्टास्टिक बॅटिंग. सन्नाटेदार बॅटिंग या ठिकाणी तुम्हाला शेवटच्या 2 बॉलवर बघायला मिळाली. मानवनं आल्या आल्या 2 सिक्सर त्या ठिकाणी बजावले आणि जरूर आपण पाहतोय या 2 षटकारांच्या मदतीने धावा. चला मॅच बॉल आलेला आहे, तो मॅच बॉल घ्या. जयदीप चौधरी येतोय गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या मॅच मध्ये ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, परंतु आता अंतिम षटकामध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. चला कारिवली विरुद्ध गावदेवी दिवे या पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील 3रा सामना असेल. टॉस करण्यासाठी आपण या. आज तमाम अतिथींचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मैत्री खातर मैत्रीच्या या संबंधाला टिकवण्यासाठी खऱ्या अर्थानं मैत्रीचं नातं जपण्यासाठी आज मुरलीधर शेठ डोंबिवलीचे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि त्यांच्या सोबतच त्यांचा मित्र परिवार आपण पाहतो. अविनाशजी म्हात्रे सोडून दिला बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. तदनंतर योगेजी पाटील समाजसेवक, राजेश म्हात्रे उद्योगपती, अनंत म्हात्रे, विशालजी मानकामे, वासुदेव पाटील माजी उपसरपंच कशेळी आणि सागर पाटील यांना तुम्ही पाहताय सध्या व्हीआयपी डाईज वरून या स्पर्धेचा आनंद घेताना. ग्रामपंचायत सदस्य चषक 2025 चा आनंद यावेळेला घेतला जातोय आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून. निलेश पाटील ऑन स्ट्राईक. राऊंड द विकेट. हा बॉल ऑन साइडला वळवलाय. पूल करण्यात आला. गॅप मध्ये बॉल जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी सहजगत्या जोडल्या जातील. स्कोर मोजोब इथे डबल टीमची टोटल तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 45 धावा. चांगल्या टोटल कडे वाटचाल तुम्ही पाहताय. 4 ओव्हरची मॅच अंतिम षटक असेल आणि 45 धावा या स्कोर कार्ड वरती या ठिकाणी आता बघायला मिळाल्यात. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करण्यात आला. निलेश पाटीलच्या बॅट मधून आणखी काही मोठ्या फटक्यांच्या जरूर अपेक्षा करत असतील त्याचे पाठीराखी, कारण त्या कॅलिबरचा तो खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये देखील लागोपाठ 2 सिक्सर मारून त्यानं मॅच जिंकवली. ब्युटिफुल बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॉल सरळ निघून जातोय कीपर कडे. निर्धाव चेंडू आलेला. दर्जेदार गोलंदाजी अंतिम षटकामध्ये. बघा जयदीप चौधरीचा विचार केला तर पहिल्या सामन्यात त्यानं पहिली ओव्हर टाकली होती, त्यावेळी 26 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता त्याच्या क्रमामध्ये बदल करण्यात आला. लास्ट ओव्हर मध्ये त्याला आणलंय. इफेक्टिव्ह ठरतोय आणि ते पुन्हा एकदा आपण बघितलं. चांगला बॉल होता, शरीराचा वेध घेणारा. पंचांचा लेग बाईटचा इशारा. निलेश जो चांगल्या फॉर्मात आहे त्याला मात्र थांबवलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत 45 46 झालेल्या आहेत. माफ करा. त्याला कारिवलीचा कॅप्टन
स्ट्राईक एंडला मानव लागोपाठ 2 सिक्सर त्याच्या बॅट मधून आलेत अप्रतिम बॉल आणखी एक डॉट. जबरदस्त पलटवार चांगला लेन बॉल या ठिकाणी सातत्याने आपल्याला बघायला मिळालेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आल्या ऑन साइडला. लॉंग ऑन कडे बॉल येतोय, मिळेल फक्त एकच धाव. अंतिम षटकामध्ये चांगला रोख लावलेला आहे धावांवरती जयदीपनं. धावसंख्या धावफलकावरती 47-47. यानंतरचा सामना होणार आहे गावदेवी स्पोर्ट दिवे विरुद्ध वीर बजरंग कारिवली. क्लीन बॉल, दांडी गुल फलंदाज बाद, विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवरती परफेक्टली यॉर्कर बघायला मिळाला आणि याचबरोबर 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती झालेल्या आहेत त्या 47-48 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल नाना स्पोर्ट टीमगरला सामना जिंकण्यासाठी. तत्पूर्वी आपण मित्रांनो सन्मान करणार आहोत उपस्थित पाहुण्यांमध्ये आदरणीय मुरलीधर शेठ म्हात्रे, डोंबिवलीचे सुप्रसिद्ध उद्योगपती या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. आणि खरोखर मित्रांनो दोस्तीच्या दुनियेतीला राजा माणूस आज प्रेमापोटी मैत्रीचा संबंध टिकवण्यासाठी अमोल तरे यांचे जे मैत्रीचे नाते आहेत ते आणखी घट्ट करण्यासाठी मुरलीधर म्हात्रे साहेबांची उपस्थिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाली आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आता केला जात आहे. या स्पर्धेचे प्रणेते, शिल्पकार, आधारस्तंभ अमोलजी तरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कशेली आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आपलं शतशः आभार. त्यानंतर आदरणीय अविनाश म्हात्रे साहेब, डोंबिवलीचे उद्योगपती, यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे, दोन्ही कॅप्टन कारिवले आणि ठेवणी दिवे. त्यानंतर वासुदेव पाटील माजी उपसरपंच कशेळी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान. त्यानंतर आपण योगेश पाटील समाजसेवक साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो. या स्पर्धेचे शिल्पकार, प्रणेते अमोलजी तरे यांच्या शुभाशय सन्मान केला जातोय. त्यानंतर आदरणीय राजेश म्हात्रे साहेब, उद्योगपती राजेश म्हात्रे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. चला या कॅप्टन गावदेवी दिवे आणि हे पाहू शकता राजेश म्हात्रे यांना सन्मानित केलं जातं. त्यानंतर अनंत म्हात्रे साहेब, आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आदरणीय अनंत म्हात्रे यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. त्यानंतर विशाल मानकामे साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. विशालजी मानकामे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चला गावदेवी दिवे आणि वीर बजरंग कारिवली. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. विशालजी मानकामे यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे.
साहेब आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल मी आपलं पुनश्च एकदा शतशः आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. सामना सुरू करायचा आहे. येवनीच्या विरुद्ध टेमघर अशी लढत आणि या ऐकूया पुन्हा एकदा सुभाष धुमाळ सरांचा आवाज. धन्यवाद समीर ठाकरे. 48 धावांचं लक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर संघासमोर उभं केलेलं आहे. पहिला चेंडू ते मात्र अक्रॉस द लाईन स्केअर ऑफ द विकेट चेंडू निघून जाईल सीमा पार 4 धावसाठी चौकार. यश पाटीलच्या बॅट मधून चौकाराने तो स्वतःच संघाचा अकाउंट ओपन करतोय. पहिले षटक मार्गस्थ आपण बघतो हेमंत पाटीलला पहिले षटकातून आलेलं आहे. तर त्याचं स्वागत यश पाटील याने चौकाराने केलेलं आहे. इथे मात्र चांगला चेंडू मिसफिल्ड यशरेषकातून चूक केली जाते आणि चेंडू निघून जाते फायनल ग्रीजर मधून सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला वीर बजरंग कारिवली. आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. गावदे देवी पक्ष वीर बजरंग कारिवली पुढील सामना असणार आहे. प्लेयर मिस मात्र दिशेमध्ये भरकटे गोलंदाज 55 वाईट येतोय. आव्हान तर वाईट स्वरूपाने आव्हान जे ठेवले गेले ते 48 धावांचं. धावसंख्या 9 आपण पाहतो या जॉईन विहान कुमार केवनी विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर या दोन संघामधील हा दुसऱ्या फेरीमधील सामना. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या सहारे चेंडू जातो मेड्युकट क्षेत्रामध्ये. तो पण एक सिंगल रन्स फलंदाज यश पूर्ण करतोय आणि संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. 4 षटकांचा सामना आपण पाहतो या 48 धावांचं लक्ष ठेवलं गेलेल्या टेमघर या संघासमोर पहिले षटक मार्गस्थ आहे. हेमंत पाटीलला पहिले षटक घेऊन आलेलं आहे. त्यामुळे मैदानामध्ये आपण पाहतो यश पाटील आणि किशन म्हात्रे दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या फेरीमधील हा सामना सध्या आपल्या समोर आपण पाहतो या केवणी विपक्ष टेमघर या दोन संघामध्ये. टर्न केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जातोय सीमा पार. किशन म्हात्रे याच्या बॅट मधून हा चौकार. तर आमच्या समोर जी बाईक उभी आहे नक्कीच त्याचं जे ग्लास आहे ते आपण खाली करायचं आहे डाऊन करायचं. समोर नक्कीच आपण बघतोय प्रेक्षक गॅलरी आहे. इथे मात्र कव्हर रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार आणि चेंडू जिथे गेलेला आहे तिथेच एक बाईक उभी आहे. त्या बाईकची काच नक्कीच चमकत आहे. आपण ती काच डाऊन करायची आहे खाली करायची आहे. जे प्रेक्षक तिथे उभे आहेत गॅलरीच्या बाजूला त्या प्रेक्षकांना विनंती असेल स्विफ्ट कार आहे त्याच्या बाजूला जी बाईक आहे कृपया प्रेक्षकांना विनंती असेल की आपण ती काच डाऊन करायची आहे.
धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद. संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 वर. चांगली सुरुवात आपण बघतोय. या ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग करायला हवा आहे, लक्ष आहे ती 48 धावांचा लक्षात घेऊन ना इथे पाठलाग केला जातोय नाना स्पोर्ट्स टेमघर संघाकडून. पहिल्या षटकात समाप्ती आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर नाना स्पोर्ट्स टेमघर संघाची धावसंख्या बिनबाद 18 धावा. 30 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वीरबजरंग कालुली विपक्ष गावदेव दिवे या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाने आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. सध्या आपण सामना बघतोय या जॉईन विहान कुमार केवनी विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर या दोन संघामध्ये. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 18 चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय नाना स्पोर्ट्स टेमघर हा संघ. इथून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज केदार मडवी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर सामना करून फलंदाज यश पाटील. इथे फान खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट केलेला आहे फलंदाजाला. केदार मडवी बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. इथे ऑन साइडला मिड विकेट इझर मधून चिरू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या 22 वर पोहोचते. 22 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मजबूत स्थितीमध्ये सध्या या विहान कुमार केवनी संघासमोर नाना स्पोर्ट्स टेमघर संघ पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारचं विकेट गमावलं नाही आपण बघतोय. संघाची धावसंख्या 22 आहे. 48 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा लक्षात घेऊन पाठलाग केला जातोय. इथे या चांगला चेंडू पडल्यानंतर वेगाने निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. वापसी करताना या चेंडूवर गोलंदाज केदार मडवी आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर निर्धाव. इथून 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हेलिकॉप्टर फटका आपण पाहतोय. या स्टेट लॉंग ऑफ रिझन मिड ऑफ रिझन मध्ये मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगल पोहोचते 23 वर. वीरबजरंग कारिवली संघटक आपण टॉस साठी या कारण गावदेव दिवे संघाचा संघटक इथे पोहोचलेला आहे. पुढील सामना नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वीरबजरंग कारिवली विपक्ष गावदेव दिवे या दोन संघामध्ये. इथे समोर खेळलेल्या चेंडूला वाईट ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक विनय तिथे सज्ज आहे. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. या सिंगल संघाची धावसंख्या 24 वर पोहोचते. आणि बरोबर 24 धावांची अजून आवश्यकता आहे. वीरबजरंग कारिवली संघाचं संघनायक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. इथे पुन्हा एकदा त्याच दिशेने या हा फटका केलेला आहे. मिडल रिझन मध्ये पुन्हा एकदा विनय या पाहायला मिळतो. या आणि इथे देखील फक्त एकच धावण्याची संधी मिळते फलंदाजांना. धावसंख्या सिंगल पोहोचते ती या 25 वर. 23 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. नाना स्पोर्ट्स टेमघर संघ आपण बघतोय 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 षटक समाप्तीनंतर नाना स्पोर्ट्स टेमघर संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 25 धावा आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 23 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. गावदेवी दिव्या संघाचा संघटक आपण टॉस साठी या कारण वीरबजरंग कारिवली संघाचा संघटक जतीन पाटील इथे आलेला आहे.
तर त्यांचा मित्र परिवार सर्वांना विनंती असेल की आपण पंचांनी फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. मुरलीधर म्हात्रे साहेब डोंबिवली येथून आलेले आहेत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सर्वांना विनंती असेल की आपण टॉससाठी कैलासवासी पार्वती रतन म्हात्रे टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदे दिव्य विपक्ष वीरभद्रन कारिवली या दोन संघामध्ये. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. हे नाणं आपण पाहू शकता. एका बाजूला आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य कुमार अमोल गणेश तरे, तर दुसऱ्या बाजूला AKM या स्पर्धेचे आयोजक. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जात आहे हे आपण पाहू शकता. AKM कॉल आहे दिव्य संघाचा आणि दिव्य संघाच्या संघाने टॉस जिंकले, तर मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सुवाढ होते. एका बाजूला सामना सुरू आहे, आपण फक्त निर्णय जाणून घेणार आहोत. दिव्य संघाने टॉस आपण जिंकले काय निर्णय असेल. क्षेत्रक्षण स्वीकारले, आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. कारिवली संघाने आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने या टेमघर संघाची धावसंख्या पोहोचली ती 26 वर. आव्हानित 48 धावांचा आपण सामना पाहतोय या नाना स्पोर्ट्स टेमघर विपक्ष जॉईन विहान कुमार केवनी या दोन संघामध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी दिव्य विपक्ष रणवीर 11 वीरभद्रन कारिवली, नीलम नाईक लवेश नाईक फॅम टीम. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. लॉफ्टेड फटका, हवाई फायर आणि हा चेंडू जातोय या लॉंग ऑनच्यावरून सीमाच्या बाहेर. पॉवरफुल फटका, नक्कीच हा पत्ता गोल करणारा फटका होता फलंदाज केसन म्हात्रे याचा. आणि शेतकरी संघाची धाव संख्या पोहोचते ते 32 वर. 32-48 या लक्ष्याचा पाठलाग टेमघर संघ करतोय. इथे या पुढचा पाऊल पुढे करून खेळण्याचा प्रयत्न होता. प्लॅन मिस आपण पाहतोय या वापसी करताना गोलंदाज जयेश पाटील. संघाची धाव संख्या स्थिर आहे या टेमघर संघाची 32 धावा. तिसरं षटक घेऊन आलेला जयेश पाटील. षटकातील पुढील चेंडू सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा किसन म्हात्रे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलेलं आहे आणि हा चेंडू देखील निघून जातोय या सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. दहा धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं झालेलं आता मात्र नाना स्पोर्ट्स टेमघर या संघासाठी. अंपायर डिसिजन झाला, डिसिजन पंचाचा जोही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. कुठल्या प्रकारचा वादविवाद आपण करायचा नाही. आणि इथे मात्र ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. मनकी विकेट नक्कीच
मार्केटिंग विकेट असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. सर्वप्रथम मित्रांनो, जर मार्केटिंग विकेटचा हे नाव कसं पडलं तर विनू मंकट भारताचा एक गोलंदाज होता. त्या गोलंदाजाने सर्वप्रथम अशा प्रकारे या फलंदाजाला बाद केलं होतं आणि तिथपासून नक्कीच विकेट क्रिकेटमध्ये अस्तित्वात आला. भारताचा विनू मंकट नावाचा एक गोलंदाज होता. त्या गोलंदाजी सर्वप्रथम अशा प्रकारे या विकेट प्रतिस्पर्धी संघाचा घेतला होता आणि तिथपासून मार्केटिंग विकेट किंवा मंकी विकेट हे नाव या विकेटला पडलेलं आहे. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये विनू मंकड आणि पंकज रॉय यांच्यामध्ये 413 धावांच्या भागीदारीचा देखील विक्रम आहे. तर सुखरूप आपल्या क्रीज मध्ये नक्कीच पोहोचलेला आपण बघतोय फलंदाज. म्हणजे कुठल्याही प्रकारचं नुकसान नक्कीच आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. एक आव्हान तर धावफलक मध्ये जोडली जाते आणि संघाची धावसंख्या या आव्हान धावने पोहोचते ती 39 वर 39. 9 धावांची इथून अजूनही आवश्यकता आपण बघतोय. पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. 8 चेंडूने 9 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी नाना स्पोर्ट्स टेमघर संघाला सामना जिंकण्यासाठी. इथे माझा चेंडूला उडवलेला आहे आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार लॉंग अंच्यावरून षटकार. आणि या फटक्याने या पूर्णपणे सामन्यातील हवा काढून टाकलेली आपण बघतोय. इनमेन 3 धावांची आवश्यकता. विजय फटका हवाई बाहेर आणि चेंडू जात आहे सीमाच्या बाहेर. अगदी चेंडूला पंख लावले, चेंडूचा लिंबू बनवलेला आहे. हा सामना जिंकलाय नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाने. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे पण बोलूया आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर साहिल पाटील सांगतात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे किसन म्हात्रे यांनी चौकार षटकांची आतिषबाजी केलेली आहे. 2 चौकार आणि तब्बल 4 षटकार. 9 एकाधिक सीधा चौकार षटकार 33 धावांची केली त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेला आहे. घंटो का मिनिटो में करणारा किशन म्हात्रे ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच किशन म्हात्रे. 8 चेंडू मध्ये 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 33 धावांचं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलेलं आहे. किसन म्हात्रे आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. गावदेवी दिवस संघाचा संघनायक तसेच रणवीर 11 वीरभजन कार्यू संघाचा संघनायक आपण सामना सुरू होण्या अगोदर आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे.